नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? तर संस्कार्स किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासोबत मस्त अशी पनीर मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत प्लीज नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा. तर तुम्ही बघू शकताय किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे बघूयात. तर इथे मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेत, कोथिंबीरीची देठं घेतलेली आहेत आणि काजू घेतलेले एक 5 ते 6, पनीर घेतले एक 250 ग्रॅम, आले लसणाची पेस्ट आहे, दही घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि इथे काही मसाले घेतलेत. तर त्याच्यामध्ये घरातला लाल तिखट आहे, किचन किंग मसाला आहे, मीठ आहे, गरम मसाला पावडर आहे, हळद आहे आणि धने पावडर घेतलेली आहे. आणि इथे थोडीशी कसुरी मेथी आहे आणि इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे. तर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर यूज करा, नाही केली तरी चालेल. किंवा मग तुम्ही दुधावरची साईही त्याच्यामध्ये यूज करू शकता. तर आता आधी आपल्याला हा मसाला थोडा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीरीची देठं आणि काजू हे सगळं छान असं परतून घेणार आहे. आणि तोपर्यंत आपण हा मसाला एकत्र करून घेऊया. तर जे आपण कोरडे मसाले घेतले होते त्याच्यामध्ये दही मिक्स करायचे, थोडंसं एकत्र करून झाल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी आपल्याला एवढं पाणी घालायचं आणि हे छान सगळं फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, म्हणजे पूर्ण मसाला व्यवस्थित एकत्र झाला पाहिजे. तर इथे बघू शकता तुम्ही, मी व्यवस्थित असं फेटून घेतलाय मसाला, पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. आता हे बाजूला ठेवून देऊयात आपण आणि एकदा मसाला परतून घेऊयात, जे आपण कांदा आणि टोमॅटो भाजण्यासाठी ठेवून दिले ते. तर छान असे मऊ होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे ते. छान असं भाजून झाल्यावर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थंड झाल्यावर वाटून घ्यायचे. आता परत मी कढई ठेवली आणि 1-2 पळी एवढं तेल घातलं त्याच्यामध्ये. आता 2 मोठे चमचे मी आले लसणाची पेस्ट ऍड करणार त्याच्यामध्ये. आता एक मिनिटभर परतून घ्यायची आपल्याला व्यवस्थित, त्याचा कच्चा वास गेला पाहिजे ना. आता ही छान अशी आपली परतून झाली की मग त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती मसाल्यांची ती ऍड करायची आपल्याला. आता हे मंद आचेवरती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय. आता हे परतून होतंय तोपर्यंत मसाला पण वाटून घेऊ. आता तुम्ही बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे त्याला. इथे आपला मसाला पण वाटून झालेला आहे, ऍड करूया त्याच्यामध्ये. आता आपण ऑलरेडी मसाला सगळा भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळे इथे खूप जास्त भाजण्याची त्याला गरज नाही. तर एक 2 ते 3 मिनिटं कंटिन्यू आपल्याला हात चालवत राहायचा आहे आणि सगळं छान परतून घ्यायचंय. आता थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे मी त्याच्यामध्ये. आता इथे एका भांड्यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. तर गरजेनुसार तुम्ही पाणी ऍड करायचंय, म्हणजे तुम्हाला किती पातळ आणि किती दाटसर हवंय त्या प्रमाणामध्ये. आणि आता छान अशी उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण पनीरचे क्यूब ऍड करायचे. तर मी इथे पनीरचे क्यूब बॉईल वगैरे करून घेतलेले नाहीत किंवा तळून पण नाही घेतलेले, पण जेव्हा आपली भाजी बॉईल होत असेल त्यावेळेला आपल्याला ते ऍड करायचे, आधीच ऍड करायचे नाही. आणि आता मस्त अशी कसुरी मेथी आपल्याला वरून ऍड करायची आणि एक 10 मिनिटं झाकण देऊन मंद आचेवर छान असं शिजवून घ्यायचं आपल्याला. तर आता एक 10 मिनिटं झालेले आहेत, आपण चेक करूयात. तर तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी भाजी दिसते आपली आणि चवीलाही खूप भारी लागते. तुम्ही नान, पराठा, रोटी, चपाती कशासोबतही सर्व करू शकता, खूप मस्त लागते. आणि आता वरून मी थोडीशी फ्रेश क्रीम ऍड करते त्याच्यामध्ये. तर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर ऍड करा, नाही तर तुम्ही दुधाची साय जरी ऍड केली तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आता मस्त अशी एक 2च मिनिटं फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आणि मग बंद करून टाकायचं. आता इथे आपली भाजी रेडी झालेली.
तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही मस्त अशी पनीर मसाल्याची भाजी बनवू शकता. तर जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात आपण अशाच एखाद्या रेसिपी सोबत.